पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेनं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ओमा सरस्वती शारदे कमलासने मनमोहिनी व्याघ्रांबरी शिवसुंदरी हे दुर्ग दुर्गति नाशिनी। स्वरमाधुरी दिव्यांबरी शक्ति सुबुद्धिधारिणी हे अन्नपूर्णे सर्वपूर्णे मंगले रणरंगिनी। युगे युगेश्वर अत्येकदाना शेगाविताराणा गजानना शेगाविताराणा गजानना शेगाविताराणा गजानना शेगाविताराणा गजानना शेगाविताराणा गजानना शेगाविताराणा गजानना। ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा। ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा। ओम नमो भगवते श्री गजानन बाबा। ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा। ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा। शेगाविताराणा गजानना। गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद शेगाव निवासी भक्त प्रतिपालक योगीवर श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर
परम पूजनीय गुरुदेव, सर्व सद्भाविक भक्त, जनता जनार्दन, आज कोविड-19 वैश्विक महामारी यांनी संपूर्ण जगत व्यापलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आचार्य श्री सहजानंदजी महाराज, मुक्काम जवलापूर, पोस्ट पथरोड, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, श्री गुरुदेव सेवा मंडळ जवलापूर, सेवा मंडळाचे संचालक ॲडव्होकेट सागर साहेब कडू यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जगत आज या व्हायरसनी भयभीत आहे, भीती आहे मनामध्ये। तीन प्रकारचा भय आहे, शरीराचं भय, मनाचं भय आणि बुद्धीचं भय। यह डर सभी जाता रहे, मन बुद्धि का इस देह का, निर्भय रहे हम कर्म में, परदा खुला कर स्नेह का। तिन्ही प्रकारच्या भयापासून मुक्त जर कोणी करत असेल तर ते ज्ञान आहे। आणि ज्ञान योग, कोणताही योग साध्य जर करायचा असेल तर जरी म्हणजे योगी व्हावे तरी नियम पाळावे। या व्हायरस करता भारत सरकारने जे नियम लावून दिले, कीप डिस्टन्स, म्हणून डिस्टन्सिंग प्रत्येकाला ठेवावी लागेल, एकमेकांमध्ये अंतर। 4-4 लोकांमध्ये जायचं असेल तर चेहऱ्याला मास्क लावावं लागेल, सॅनिटायझर किंवा साबणचा वापर करून आपल्या शरीराला स्वच्छ ठेवावं लागेल, कारण शरीर हे साधन आहे। साधनाशिवाय या जगात साध्य काहीच होऊ शकत नाही। विंचवाचा मंत्र जरी व्याध असेल एखाद्याला आणि विंचू उतरतो जर म्हटलं असेल कोणाला चावलेला, तर त्याला सुद्धा साधनाची गरज आहे। तो राख घेत असतो, राख हातामध्ये, विंचू उतरवणारा, आणि राख त्या ठिकाणी लावून असे असे हात उतरवतो। हात उतरवणं किंवा राख लावणं आणि नंतर मंत्राचा उपयोग करून विंचवाला उतरवणं म्हणजे साधन शिवाय साध्य नाही। त्याकरता शरीर हे एक साधन आहे। या नरदेहाचेनी कारणे सचितानंद पदवी घेणे, ती पदवी या नरदेहामध्ये प्राप्त करायची आहे आणि ती नरदेहातच प्राप्त होते। इतर कोणत्याही देहामध्ये ते प्राप्त होणं अशक्य आहे, असंभव आहे, इम्पॉसिबल। त्याकरता आजचा विषयच तसा घेतलेला आहे। आजच्या विषयाचं आजचा विषय ज्ञानाविना मोक्ष नाही। मनुष्य जसं नदीचं उगमस्थान हे एखादा पर्वत आहे आणि तिचं मोक्षस्थान हा समुद्र आहे, ती विलीन होते समुद्रामध्ये।
अर्थात ती मोक्ष पदाला प्राप्त होते, असं जीवाचं आहे. जीव हा ईश्वराचा अंश. ममै वंशे जीव लोके जीव भूत सनातना. भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना ममै वंशो जीव लोके, जीव माझा अंश आहे. तुकडोजी बाबा सांगतात की जीव हा ईश्वराचा अंश, तो जितुका करी आपुला विकास, तितुका उच्च अवतार पदास, याच लोकी जात असे. याच लोकामध्ये, या नरदेहामध्ये, फक्त नरदेह, दुसरा देह नाही. म्हणून या ह्या जो नरदेह आहे हे एक फार मोठं साधन आहे. आणि या साधनानं जे साध्य करून घ्यायचं आहे त्या साध्याचं नाव मोक्ष आहे. परंतु ज्ञानाविन गम्य नकळे मोक्षाचे, ज्ञान सर्वस्वाचे नेत्र दाना. ज्ञानाशिवाय मोक्ष गती नाही. मग ज्ञान म्हणजे काय प्रश्न आहे. या जगात अज्ञानी कोण प्रश्न आहे. कोण अज्ञानी? मी तर हे म्हणेल प्रत्येक जीव हा ज्ञानीच आहे. मग त्यामध्ये पशु पक्षी कीटक चिडी मुंगी सर्वांनाच ज्ञान आहे, सर्वांनाच आहे. ते अज्ञानी नाही. ते कुत्र्याला सुद्धा ज्ञान आहे. तुम्ही जर घरी नसले आणि कदाचित कुत्रा जर बाहेरचा तुमच्या घरामध्ये घुसला तो वास घेत घेत पोळीच्या डब्यापर्यंत जातो. हे ज्ञान कुत्र्याला नाही का? आहे ना? हो आहे. प्रत्येकाला ज्ञान आहे, परंतु त्याला ज्ञान म्हणत नाही. मग ज्ञान म्हणजे काय? नेमकं कशाला म्हणावं ज्ञान? कुठं आहे ते ज्ञान? कुठे मिळेल ते ज्ञान की ज्या ज्ञानानं मनुष्याला मोक्ष गती प्राप्त होईल? ते ज्ञान कुठे? आणि ते ज्ञान कशाला म्हणतात? या दोन गोष्टी, आजच्या 3 गोष्टी पाहायच्या आहेत की ज्ञान कशाला म्हणतात, ते ज्ञान कुठं आहे, कुठं मिळेल, आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर मोक्ष होतो. नेमकं मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे एखादी रूम आहे का? वर कुठं स्वर्ग आहे का? आकाशात काय वस्तू आहे मोक्ष? कशाला म्हणतात मोक्ष? म्हणून एवढं आपल्याला अर्ध्या तासामध्ये समजावून घ्यायचं आहे. तर प्रिय सज्जनानो, ज्ञानाची व्याख्या समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये मोठी सुंदर केली. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, अरे जे गहनाचेही गहन, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान, या नाव आत्मज्ञान. आणि आत्मज्ञानाविना उद्धार नाही. आत्मज्ञान सोडून इतर ते जे ज्ञान आहे, कोणी एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं का मी काही ग्रंथाचा अभ्यास करतो, तर ग्रंथाचा अभ्यास करूनही त्याला ज्ञान होऊ शकतो. एखादा म्हणेल मी सुंदर कीर्तन करतो, सुंदर प्रवचन करतो, तो कीर्तन करतो, तो सुंदर प्रवचन करतो म्हणून त्याला ज्ञान आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून मी बोललो की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जाणावे आपणासी आपण, या नाव ज्ञान.
जोपर्यंत स्वतःची ओळख स्वतःला होत नाही तोपर्यंत ज्ञान झालं असं म्हणता येत नाही. आपलीच ओळख आपल्याला करून घ्यायची आहे की मी कोण आहे. मी 2 हाताचा 2 पायाचा जो दिसतो तोच मी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॅन? काय मिनिंग आहे माणसाचं? कशाला म्हणतात माणूस? 2 हाताचा 2 पायाचा जो मी दिसतो तोच मी की यापेक्षा कोणी वेगळा मी? मी कोण आहे? बस एवढंच शोधायचं आहे. याचंच नाव ज्ञान आहे की मी कोण आहे. मग कोणी जर एखाद्यानं समजा मला जर प्रश्न विचारला की महाराज मी कोण आहे, त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. आणि माझं दिलेलं उत्तर ते कधीही खरं असू शकणार नाही. ते खरं होऊच शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही की मी कोण आहे. कारण जे उत्तर दिलं आणि ज्यालाही दिलं ते त्याच्या परीनं खोटं होईल. कारण सत्य हे शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. तो अनुभूतीचा विषय आहे. तो पुस्तकामध्ये सापडणार नाही. एक गुरुजी होते, वयोवृद्ध होते, म्हातारे होते. त्यांच्या आश्रम मध्ये संन्याशांचा आश्रम होता. एक संन्यासी अध्यात्म विद्या ग्रहण करण्याकरता आला. 2-3 महिने राहिला आणि ते गुरुजी त्यांना शिकवत होते. ज्ञान म्हणजे की टोपलभर ज्ञान नाही, गाळभर ज्ञान नाही. नाही, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा. बिल्डिंग खूप मोठी असते पण त्या बिल्डिंगचा दरवाजा केवढा हो? बर, एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा दरवाजा एवढा. मग एवढ्या मोठ्या दाराचं कुलूप केवढं? एवढं. आणि एवढ्या अशा कुलपाची चाबी केवढी? एवढी. एवढीशी चाबी हातात आली की संपूर्ण घर हातात आलं. बस एवढंच ज्ञान आहे. याचंच नाव ज्ञान आहे. ती चाबी आहे. मी कोण आहे ही चाबी आहे. आणि ती चाबी ज्याची त्याला शोधावी लागत असते. ती कोणी कोणाला देऊ शकत नाही. प्रत्यक्ष देवही सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल मला कोणी देव देईल किंवा कोणी गुरु देईल. नाही, चुकीचं आहे. उद्धरेण आत्मान आत्मा. भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझा उद्धार तुलाच करायचा आहे. तुझा उद्धार कोणीही करू शकणार नाही. उद्धरेण आत्मान आत्मा. मग त्या गुरुच्या आश्रमामध्ये तो शिष्य विद्या ग्रहण करायला लागला आणि तो गुरु पुन्हा 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 रिपिटेशन, तेच ते गोष्ट सांगू लागला. तेच महावाक्याचं विवरण करायला लागला. अहम ब्रह्मास्मी तत्वमसि अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. यापेक्षा सांगन काय गुरु जास्त? काय सांगू लागला. त्या शिष्याच्या विचारात आलं कि ये गुरु भी कैसा गुरु है, रोज वही घिसी पीटी बातें करता है, क्या यही ज्ञान है? चला या गुरुजवळ आता याच्यापेक्षा जास्त भेटण्यासारखं काही नाही. म्हणून आता उद्या परवा आपण निघून जाऊ असा विचार त्या संन्यासाच्या मनामध्ये येऊ लागला. आणि आता उद्या निघावं सकाळी असं आज संध्याकाळी एक तेजस्वी सुंदरी तरुण युवक दिसणारा संन्यासी त्या आश्रमामध्ये आला
आणि गुरुजींनी जाहीर केलं का आज जे बाहेरून संन्यासी आले त्यांचं प्रवचन, मोठं सुंदर प्रवचन तुम्हाला सांगितलं जाईल. मग जाणाऱ्या संन्याशाने विचार केला की आपण आता जाणार तर होतोच, चला याचंही 1-2 दिवस काय राहील ते ऐकून घेऊ आणि नंतर जाऊ. मग तो नवीन आलेला संन्यासी प्रवचन द्यायला लागला. सुरू झालं प्रवचन. 3 तास पर्यंत इतकं सुंदर प्रवचन केलं. एवढ्या बारीकातल्या बारीक अध्यात्मातल्या खुणा तो उलगडून सांगू लागला आणि त्याच्या बोलण्याचा प्रभाव सर्वांवर होऊ लागला. तो एकाएकाचे चेहरे निरीक्षण करत होता. तो फेस रिडिंग, चेहरा वाचनामध्ये पारंगत होता आणि त्याच्या बोलण्याचा प्रभाव प्रत्येकावर पडत होता. हा जाणारा संन्यासी मनामध्ये विचार करत होता, याला म्हणतात प्रवचन. और ये देखो बुड्ढा, गुरु वही घिसी पिटी बातें सुना रहा था, इसको कहते हैं वाणी, ये है परम वाणी, ये है प्रवचन. तो ऐकून खुश होत होता आणि मनामध्ये त्या म्हाताऱ्या गुरुला टोचत होता. त्या गुरुविषयी त्याच्या अंदर ईर्ष्या भरू लागली आणि प्रवचन देणाऱ्या त्या संन्याशाबद्दल त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल भाव बळावू लागले. याला म्हणतात प्रवचन, याला म्हणतात ज्ञान, पहा कसं बारीक सांगतो. तो असा मनामध्ये बोलू लागला. 3 तास पूर्ण झाले. तिथून ते संन्यासी बाबा उठले. तो तरुण संन्यासी उठला आणि जे सर्वांचे गुरु होते, ज्यांचा तो आश्रम होता, त्यांच्याकडे गेले. आई त्या शिकायला आलेला संन्यासी त्याच्या सोबत चालत होता. त्यानं सहज त्या म्हाताऱ्या बाबाजींना विचारलं, म्हणे बाबाजी माझं प्रवचन कसं काय झालं, माझं प्रवचन प्रभावी झालं की नाही, मी कसा बोललो. ते खाली मान घालून एका कोपऱ्यामध्ये ते बसून ऐकत होते. त्यांनी आपली मान गर्दन वर केली, त्याच्याकडे पाहिलं आणि काय बोलायला लागले. बोले मैंने तेरा तो प्रवचन सुना लेकिन तू तो कुछ बोला ही नहीं. हा जो शिकायला आलेला संन्यासी होता याला एकदम धक्का बसला. प्रवचन देणारा संन्यासी म्हणायला लागला, बाबाजी मैं तो 3 घंटे बोला और आप बोल रहे कि तू तो कुछ बोला ही नहीं. मैं नहीं बोला तो कौन बोला. बोले नहीं, तू तो कुछ बोला ही नहीं. बोली तो गीता बोली, बोले तो वेद बोले, बोले तो उपनिषद बोले, लेकिन तू तो बोला नहीं. मैंने तेरी वाणी तो कोई सुनी नहीं. याचं नाव ज्ञान आहे. याला ज्ञान म्हणतात. कारण पुस्तकाचं जे ज्ञान आहे, तो जे सांगत होता ते उपनिषदाचं ज्ञान सांगत होता. तो वेदाच्या श्रुती बोलत होता. पुस्तकामध्ये जर ज्ञान असतं तर सर्वच लोक ज्ञानी झाले असते. याला ज्ञान म्हणत नाही. म्हणून गुरुमाऊली सद्गुरु ज्ञानोबाराय असं म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे परी मणी आथी आनामे. ते ज्ञान, कोणतं ज्ञान ते, हा इशारा आहे. ते ज्ञान पैगा बरवे परी मणी इत आनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेची. ते ज्ञान, ज्या ज्ञानानं मोक्ष होतो, ते ज्ञान प्राप्त करण्याकरता तरी संताया भजावे. असं नाही म्हटलं ज्ञानोबारायांनी, तरी वेद हाताळावे, तरी उपनिषद वाचावे, असं नाही म्हटलं. तरी संताया भजावे, संताला
भजा संताचे पाय धरा, गुरुचे पाय धरा. जोपर्यंत आम्ही गुरुचे पाय धरणार नाही, जोपर्यंत आम्हाला खरा सद्गुरू कोणी भेटणार नाही, तोपर्यंत मोक्ष गती दुर्लभम. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी दुर्लभम मनुष्य देह, पहिली गोष्ट दुर्लभ सांगितली मनुष्य देह. दुर्लभम मुमुक्षत्वा, दुसरा दुर्लभ आहे मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो. आणि तिसरी गोष्ट आहे दुर्लभम संत. संत भेटणं दुर्लभ आहे. सत्संग भेटणं दुर्लभ आहे, कठीण आहे. विश्व देखे वासुदेव. दुनियेमध्ये जर पाहिलं, विश्व देखे वासुदेव, देव भेटून देईल, पण संत तो बहु दुर्लभ. तो ज्ञानी संत जो अपरोक्ष अनुभूतीला प्राप्त झाला. दुर्लभम दुर्लभम दुर्लभम, दुर्लभ आहे. म्हणून जे शब्दामध्ये बोला ते खोटं आहे. ते शब्दामध्ये बोलता येत नाही. शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणी. मनाची शांती होणार नाही. त्याकरता तो विषय अनुभूतीचा आहे. आणि ती अनुभूती येण्याकरता त्या अनुभूतीला प्राप्त झालेला सद्गुरू जोपर्यंत भेटणार नाही. बघा, एक छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक वाघीण गर्भवती होती आणि ती एका जंगलामध्ये चरायला निघाली. चरता चरता तिची प्रस्तुतीची, डिलिव्हरीची वेळ जवळ आली. होऊ लागल्या, पण तिची आतून काहीतरी प्रकृती खराब, कशी तरी तिची प्रसूती झाली. तिने एक छोट्याशा बाळाला जन्म दिला, एका छोट्याशा वाघाच्या पिलाला जन्म दिला आणि ती वाघीण तिथेच मृत झाली. मग ते छोटस वाघाचं पाडस कस तरी एकटं जंगलात फिरायला लागलं. आईचं दूध मिळालं नाही. तेवढ्यात एक मेंढऱ्यांचा कळप त्या जंगलातून चालला आणि त्या मेंढऱ्यांच्या बरोबर ते वाघाचं जे पिल्लू आहे, जे पाडस आहे, ते त्या मेंढऱ्यांच्या कळपामध्ये शिरलं आणि ते मग त्या मेंढऱ्यांच्या कळपामध्येच राहू लागलं. ते त्या मेंढऱ्यांच्या कळपामध्येच मोठं झालं. हळूहळू मोठं झालं, अर्थात तो वाघ झाला. एक दिवस अशी घटना घडली की जंगलात मोकळा फिरणारा जो एक वाघ होता, मोकळा फिरणारा जंगलातला वाघ, त्याला भूक लागली. त्याला लांबून हा मेंढऱ्यांचा कळप त्यांनी पाहिला आणि विचार केला की 1-2 मेंढऱ्या मी खातो, आता माझी भूक शमन होईल. म्हणून तो वाघ त्या मेंढरांच्या कळपामध्ये आला. त्याची दृष्टी त्या मेंढरांच्या कळपामध्ये फिरत असलेल्या वाघावर पडली. त्या मोकळ्या फिरणाऱ्या मेंढऱ्यांच्या कळपात असलेल्या वाघाला पाहिलं आणि विचार करायला लागला की अरे, हा माझाच तर भाऊ आहे. मी मेंढऱ्यांना खातो आणि हा मेंढऱ्यांच्या कळपामध्ये फिरतो. म्हणून हा मोकळा फिरणारा वाघ त्या मेंढऱ्यांच्या कळपाच्या अंदर शिरला, त्या वाघाच्या जवळ गेला आणि त्याला एक तमाचा दिला. त्याच्या गालावर एक दिला. तो मेंढरी सारखा ओरडायला लागला, म्या म्या. हा
जंगलात मोकळा फिरणारा वाघ म्हणाला, अरे मूर्खा, तू मेंढरी नाहीये, तू वाघ आहे, वाघ. म्हणे नाही, मी वाघ नाही. अरे मेंढरी सारखा काय ओरडतो, वाघासारखा ओरड, मोठ्यानं टाव फोड, डरकाळी फोड. पण काही केल्या तो ऐकायला तयार नव्हता. त्याचा कान पकडला आणि कान पकडून त्याला एका विहिरीवर नेलं. खूप त्याला दाखवलं. म्हणे बघ तू कसा दिसतो. म्हणे माझ्यासारखा. म्हणे तुझ्यासारखा. अरे म्हणे मूर्खा, तू माझ्यासारखा मी तुझ्यासारखा, आपण दोघंही एकच आहे. तू मेंढरी नाहीये, तू वाघ आहे. त्याच्या शरीरातलं वाघ पण जागृत झालं आणि त्याने मोठी डरकाळी फोडली. त्याच्या डरकाळीमुळे मेंढऱ्या पळायला लागल्या. कालपर्यंत मेंढऱ्यांमध्ये चरणारा वाघ आज खऱ्या अर्थानं वाघ झाला. प्रिय सज्जनांनो, तो मेंढऱ्यांच्या कळपामध्ये चरणारा वाघ म्हणजे हा जीव आहे. हे इंद्रिय म्हणजे मेंढऱ्यांचा कळप आहे. हे हात, पाय, नाक, कान, डोळे ते आपापल्या पंच विषयामध्ये गुंतलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाचही विषयामध्ये हे इंद्रिय अडकलेले आणि याचा आस्वाद घेण्यामध्ये ते मूळच्या स्वरूपाला विसरलेला आहे. तो जीव गुंतून गेला त्या मेंढरांच्या कळपामध्ये. जोपर्यंत कोणीतरी मोकळा फिरणारा जंगलातला वाघ म्हणजे कोणीतरी सद्गुरु, सत्य स्वरूपाला प्राप्त झालेला सद्गुरु, असा कोणीतरी गुरु जोपर्यंत भेटून त्या जीवाला जागवणार नाही की जीव ब्रह्मैव ना परा. अरे जीवा, तू ब्रह्मच आहेस, तू मेंढरी नाहीयेस, तू वाघच आहेस असं सांगणार नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात की जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असं नाही की जिथं गुरु आहे तिथंच ज्ञान आहे. म्हणून ते ज्ञान, ते अनुभवजन्य ज्ञान संताच्या पायाजवळ गेल्याशिवाय, संताला शरण गेल्याशिवाय. आणि कसं शरण? 100% थोडं थोडं नहीं. जिस प्रकार एक जुआरी खुद को पूरा दाव, बस ऐसे दाव पे लगाना कोई भक्त मिल जाए, कोई मुमुक्षु मिल जाए, तब ज्ञान होने में कितना समय लगेगा. नदी उगमी स्थिरावे, नदी उगमी स्थिरावे, तरी सिंधू पण कान पावे. समुद्रामधून उगवल्याबरोबरच ते जाग्यावरच जर नदी स्थिर झाली तर तिचा समुद्र कावरे बनणार नाही. म्हणून प्रिय ज्ञानवान आत्म्यांनो, आपण सर्व ज्ञानी आहात, आपण सर्व ब्रह्म आहात. हे ज्ञान झालं की मनुष्य वासनेपासून मुक्त होतो. त्याच्या वासनेचा सर्व नाश होतो. झाला वासनेचा नाश, तया नाम असे संन्यास. मी माझे ऐसी आठवण, विसरले दयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात
की हे अर्जुना, भगवंत म्हणतात पार्था तो संन्यासी जाण, त्याचं मी आणि माझं पण हरपून जातं. कशानं? ज्ञानानं. जोपर्यंत अनुभवजन्य ज्ञान त्या जीवाला होणार नाही, जोपर्यंत खरा सद्गुरू त्याला प्राप्त होणार नाही, खरा सद्गुरू. म्हणून परमात्म्याला हात जोडा आणि काय मागा की हे देवा, मला सद्गुरूचा परिचय करून दे, मला माझा सद्गुरू भेटून दे, म्हणजे उद्धार होईल. देवाचे पाय धरा आणि काय मागा, मला माझा सद्गुरू भेटून दे. कारण सद्गुरूला शोधण्याची जी शक्ती आहे, आम्ही कसं शोधणार त्याला? कठीण आहे. जेव्हा भूमी तयार होतो तेव्हाच त्याच्यामध्ये मग बीज पडत असतो. पण आपली भूमीच तयार नाही. सद्गुरू हा आपोआप प्राप्त होत असतो ईश्वराच्या कृपेने, पूर्व पुण्याईने, पूर्व संचिताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच जाणे. ते ज्ञान पूर्व संचिताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच जाणे, इतर ना जाणे. म्हणून सद्गुरूचे दास बना, स्वतःला तयार करा, स्वतःचं हृदय मंदिर शुद्ध करा. सर्व ग्रंथाचा, सर्व धर्माचा एकची सार, शुद्ध करावे हृदय मंदिर. सर्वांनी आपलं हृदय मंदिर शुद्ध करा. या नरदेह रूपी साधनाला शुद्ध बनवून व्यवहार शुद्ध व्हा, आचार शुद्ध व्हा, विचार शुद्ध व्हा. आणि हे देवा, सर्वांचं भलं हो. हे गुरुदेव, हम सबको सद्बुद्धि दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ति दे, सच बोलने का अभ्यास दे और सत स्वरूप का ज्ञान दे. बस एवढंच देवाला मागायचं आहे. आणि ते सत्य स्वरूपाचं ज्ञान गुरु शिवाय भेटणार नाही. आणि जोपर्यंत गुरु भेटणार नाही तोपर्यंत मोक्ष होणार नाही. मोक्ष होणे म्हणजे सुटणे. मोक्ष म्हणजे सुटला. जसं आपण वाचतो, आज चंद्राला ग्रहण आहे. आता छायाकल्प चंद्रग्रहण झालं. पौर्णिमा गेली ना, त्या दिवशी चंद्राला ग्रहण होतं. त्याचं नाव होतं छायाकल्प चंद्रग्रहण. ते चंद्रग्रहण झालं. मग चंद्राला स्पर्श ग्रहणाचा. मोक्ष किती वाजता? इतके वाजता. मोक्ष म्हणजे काय? चंद्रग्रहणातून बाजूला झाला. चंद्राला ग्रहण का लागते हे माहिती आहे का तुम्हाला? चंद्र हा गुरुच्या कक्षेतून बाहेर जातो म्हणून चंद्राला ग्रहण लागतो. शिष्य जो मुमुक्षु गुरुच्या कक्षेतून बाहेर जातो त्याच्या जीवनाला सुद्धा ग्रहण लागतो. कळलं का? म्हणून मोक्ष होणे म्हणजे सुटणे. मग कशातून सुटका करायची आहे? कशानं बांधलेलो आपण? तर भवपाशानं आपण बांधलो आहे. हरी नाम घे फुकाचे, जप मानवा तुवाचे, तुटतील बंद सारे, भवपाशया जीवाचे. मग जीवाचे भवपाश तुटून जातील. मग मृत्यूचं भय राहणार नाही, कोविड-19चं भय राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही. तुम्ही अभय व्हाल. निर्भय नाही, अभय. भय, निर्भय, अभय. तिसरी स्टेप एकांत, लोकांत, एकांत, निवांत. तिसरी स्टेप निवांत. निवांत गुरुपदी राहीन मी, अंकित गुरुचा होईल मी, प्रसाद गुरुचा घेईन मी.
मग तुम्ही निवांत होऊन जाल. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही. तुम्हाला ते ज्ञान होईल की या शरीरामध्ये जे मरणार आहे त्याला देवही वाचू शकत नाही आणि जे अमर आहे त्याला देवही मारू शकत नाही. ते ज्ञान होईल. मग जन्मने मरणे झाला खेळ, सुख दुःख सर्व झाले शीतळ, संकटे येता वाटे प्रेमळ, प्रवाह आला. ग्रामगीता अध्याय 37 आत्मानुभव यामध्ये प्रमाण देतात महाराज की जन्मने मरणे झाला खेळ, मग जन्म आणि मृत्यू त्याला खेळ होईल. मग तो त्याच्या इच्छेचा प्रश्न होईल. पण हे केव्हा? ज्ञान झाल्यानंतर. म्हणून मी गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करतो की ते ज्ञान पैगा भरवे, परिमणी आती आणावे, तरी संताया भजावे. त्या संताला आपण भजलो पाहिजे, त्याला शरण गेलो पाहिजे. त्या आता विश्वात्मके देवे, येणे वाग यत्न तो शावे, तो शोनी मद द्यावे, पसायदान है. मग ते पसायदान तुम्हाला प्राप्त होईल. मग त्यानंतर ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग संतालाही तुमच्याकडे पाहण्यात सुख वाटेल. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. मग ज्ञानोबा सुद्धा सुख वाटेल, संतांनाही सुख वाटेल. जोपर्यंत आम्ही ज्ञानी होणार नाही तोपर्यंत